नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विने राणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे सुरमई घी रोस्टची। अंजल घी रोस्ट याला म्हणतात। आपलं दुसरं चॅनल आहे अनिरुद्ध प्रवास म्हणून। आम्ही तिथे आमच्या उडपीचे व्लॉग्स टाकलेले जेव्हा आम्ही उडपीला गेलेलो तेव्हा, आणि तिथे आम्ही 3 दिवस आम्ही हेच खाल्ले, वेगवेगळे फिश प्रॉन्स घी रोस्ट, सुरमई घी रोस्ट, तिकडे त्याला अंजल म्हणतात, किंगफिश घी रोस्ट आम्ही तिकडे ट्राय केलं आणि आम्हाला खूप आवडली ती रेसिपी त्यांची। आणि ती रेसिपी आवडली म्हणजे नक्कीच घरी ट्राय करून बघायला हवी, म्हणून आपण ट्राय करून बघितली आहे। सोपी रेसिपी आहे, घरात जे सगळे आपल्या नेहमीचे साहित्य असतं, इन्ग्रेडियंट्स असतं तेच यूज करून बनवली आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी तुमच्या घरी आणि नक्की आम्हाला कळवा कमेंटमध्ये। तुम्हाला स्वतःला अजून काही नवीन रेसिपीज आम्ही ट्राय करू असं वाटत असेल तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण नक्की ट्राय करूया या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, सगळ्यांना कमेंट करा, लाईक करा। नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित। तर इथे आपण फ्रेश सुरमईचे तुकडे घेतले, त्याला मी चांगलं धुवून मीठ आणि हळद लावून ठेवले। आता त्याचं बाकीचं मॅरिनेशन करूया। थोडंसं मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते आणि थोडासा मसाला, आणि हे चांगलं आपण मॅरिनेट करून घेऊया। इथे घी रोस्टच्या मसाला लागणारं सामान आपण काढून ठेवले। इथे खोबरं आहे, बेडगी मिरची आहे, धणे आहे, जिरं, थोडीशी मेथी, कढीपत्ता आपल्याकडे, थोडासा ओवा आहे, आलं लसूण आणि कांदा, आणि इथे चिंच आपण भिजवत ठेवली आहे, त्याचं आपण म्हणजे जे पाणी येणार ते आपण घेणार आहे। आता हे जे आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स होते, जे सुकं साहित्य होतं, कढीपत्ता सोडून आपण सगळ्या गोष्टी भाजून घेणार आहे। मिरची टाकली, धणे, जिरं, मेथी आणि ओवा टाकते मी याच्यामध्ये। आता इथे आपण मगाशी इन्ग्रेडियंट्स भाजून काढून घेतले। आता कांदा आणि आलं लसूण थोडं भाजून घेऊया, आणि कांदा आलं लसूण थोडं भाजल्यानंतर त्यातच आपण खोबरं ऍड करून ते पण चांगलं भाजून घेऊया। इथे खोबरं भाजून घेऊया। आपले जे इन्ग्रेडियंट्स आपण भाजून घेतले ते एकदा मिक्सरला लावलेत, आणि आता त्याच्यामध्ये मी हळूहळू पेस्ट ऍड करून, चिंचेची पेस्ट ऍड करून आपण त्याला बारीक पेस्ट करून घेऊया या मसाल्याची। इथे आपण फिश फ्राय करायसाठी तेल गरम करत ठेवलंय, आणि इथे आता आपण जे मगाशी फिश मॅरिनेट करून ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि फिश आपण फ्राय करून घेऊया। एक लक्षात ठेवा की यावेळी जे फर्स्ट फ्राय आपण करणार आहे फिश, ते आपण पूर्ण फ्राय नाही करणार आहे, म्हणजे थोडं अर्ध कच्चं असं ठेवणार आहे, कारण नंतर जेव्हा आपण मसाल्यामध्ये ते ऍड करणार आहे तेव्हा ते नीट फ्राय होईल। सो आता आपण मीठ जे लावून घेतलंय ह्याला मीठ लावून घेतोय आणि ह्याला आपण तेलामध्ये सोडूया। आता इथे आपला घी रोस्टचा मसाला तयार आहे, आणि इथे फिश फ्राय होत आहे। आता आपलं स्टार इन्ग्रेडियंट तूप, तवा गरम करत ठेवलाय, तूप टाकूया 2 चमचे। छान असं आपलं तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया आणि कढीपत्ता टाकूया। इथे आपलं तूप तापलंय, कांदा आणि कढीपत्ता ही भाजून घेऊया आपण।
कांदा कढीपत्ता आपण भाजून घेतलाय, त्याच्यामध्ये आता आपण हा मसाला ॲड करूया आणि चांगला भाजून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आता आपला मसाला चांगला भाजला गेलाय आणि थोडासा घट्ट झालाय. आपल्याला हा मसाला थोडासा पातळसर लागेल. आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये छान असं मीठ टाकूया. आपण ऑलरेडी मच्छीला मीठ लावलंय, सो त्या अंदाजाने मीठ टाकूया आपण. मीठ आणि मग अशा मसाल्याचं जे थोडंसं पाणी होतं ते आपण ॲड करूया याच्यामध्ये आणि परत एकदा छान असा भाजून घेऊया मसाला. इथे आपला मसाला तयार आहे. थोडंसं आपण आता ह्याच्यामध्ये परत एक थोडंसं घी टाकूया, मिक्स करूया आणि घी मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आपलं हे जे आपण अर्ध असं फिश फ्राय करून घेतलेलं ते ॲड करूया. आणि हा जो आपला घी रोस्टचा मसाला आहे तो छानपैकी ह्याला कव्हर करून घेऊया. आणि आपण फिशला मसाला नीट कोट करून घेतलाय. एका साईडला फिश आता फ्राय झाला की ह्याला पलटी करून दुसऱ्या साईडने पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, इथे आपली दुसरी मच्छी फ्राय होते, सर्वांची फेवरेट मानलेली. इथे छान आपली सुरमई घी रोस्ट तयार आहे. गार्निशिंगसाठी वरती फक्त आता आपण कोथिंबीर टाकूया.